चल मित्रा, उज्ज्वल, उन्नत, उत्साही जीवनाची गुढी उंच उंच उभारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. जगणं सुकर करण्यासाठी प्रत्येकाचा अट्टाहास असतो. अडचणी, समस्या, प्रॉब्लेम या प्रत्येकाच्या जीवनात असतातच, पण त्या सोडवायच्या कशा याचा हातखंडा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. परिस्थितीकडं पाहायचा दृष्टिकोन, त्या परिस्थितीचं गांभीर्य आपल्याला कळून देत असतं. संकट किती मोठं असलं तरी त्या संकटावर मात करण्याचा आपला प्रयत्न, आपले परिश्रम आणि आपला दृष्टिकोन यावर त्या संकटाचं निरसन अवलंबून असतं. एक कथा सांगतो. सुखाचा सदरा. एक राजा होता. त्याचं साम्राज्य अफाट होतं. त्याच्या राज्यामध्ये व्यवस्थित सगळं, पण त्या राजाचं मन विचलित होतं. तो सुखाची झोप घेऊ शकत नव्हता. अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, साम्राज्य, त्याचं राज्य विस्तारायचं असेल, कर्तृत्वानं, त्याच्या कौशल्यानं स्वतःचं नाव मोठं करायचं असेल, अशा भरपूर अडचणी होत्या. पण त्या अडचणीला सामोरे जाण्याऐवजी तो विचार करत राहत होता. फक्त विचार करत होता की या अडचणी कशा सॉल्व्ह होतील. न राहून मग त्याच्या एका मित्रानं त्याला सांगितलं की जशी अडचण आहे त्या अडचणीचं उत्तरसुद्धा आहे, ज्या अर्थी प्रॉब्लेम आहे त्या अर्थी सोल्युशनसुद्धा आहे. मग त्याच्या मित्रानं एका व्यक्तीला, तत्त्वज्ञानाला, एका गुरुला भेट घालून दिली आणि सगळी परिस्थिती त्याला समजून सांगितली. त्या बुद्धिमान व्यक्तीनं समजून घेतलं की राजाची अडचण ही खडी अडचण नाही, परिस्थितीची अडचण नाही, त्याच्या मनस्थितीची अडचण आहे. मग त्या बुद्धिमान व्यक्तीनं राजाला सांगितलं, तू एक असं कर की ज्याच्याकडे सुखाचा सदरा आहे तो सदरा तू घाल, म्हणजे तुला शांती लाभ. आता राजालाही सोपं वाटलं. मग राजानं ऐलान केला, फरमान सोडलं, दौंडी दिली की आपल्या राज्यामध्ये जो कोणी व्यक्ती सुखी असेल त्या व्यक्तीला राज्यात घेऊन या. आणि हे त्यानं सांगितलं नाही की त्या सदरा आपल्याला लागतो म्हणून. फक्त त्या जे सैनिक आहे त्यांना सांगितलं की सुखी व्यक्ती जो कोणी भेटला त्याला राज्यात घेऊन या. दौंडी पिटण्यात आली. ते सैनिक सगळ्या दिशा, चारो दिशामध्ये फिरले. एका मोठ्या धनिकाकडे गेले. त्याला विचारलं की तुम्ही फार श्रीमंत आहात, इक्विव्हॅलंट राजासारखे आहात, तर तुम्ही सुखी असाल, श्रीमंत असाल. तर तो धनिक म्हणाला, बाबा काय सांगू, माझ्यासारखा दुःखी प्राणी जगात कोणी नाही. मी जे व्यापार करून जे लोकांना उधारी दिली ती उधारी येते का नाही याच्या चिंतेत माझी रात्र चालली होती. मला रात्रभर तोच विचार सतावतो की माझा व्यापार कसा वाढेल, मी मिळवलेलं साम्राज्य माझे पुरं टिकवलं का, मी लोकांना जी उधारी दिली ती परत येईल का, माझा हा व्यापार येणाऱ्या काळात चांगला चालेल का, राजाची मती, राजाचा राजाश्रय आपल्याला कायमस्वरूपी राहील का. मी सुखी नाही, मी फार चिंताग्रस्त आहे. परत ते सैनिक 10 दिशाला फिरलेले आहेत. प्रत्येकाला विचारायला लागले. त्यांनी त्या राजाच्या सेनापतीला विचारलं की तुम्ही सुखी असाल, कारण तुम्ही मदत आहात राजावरती. तो सेनापती म्हणायला लागला, मी कशा सुखी, माझ्यासारखा दुःखी प्राणी जगात कोणी नाही. आपल्या राज्यावरती कोणी आक्रमण करेल मग त्याचा मी सामना कसा करावा, तशीच राजाची मेहर नजर माझ्यावर कायमस्वरूपी येईल का.
ही चिंता माझ्या मनाला लागून राहते, त्याच्यामुळे मी सुखी नाही. सैनिक दमड्या देऊ देऊ माणसं पाहू परेशान झाले, पण एकही त्या राज्यामध्ये सुखी नावाचा प्राणी त्यांना दिसला नाही. माणूस हताश हतबल निराश होऊन मग ते घराकडं फिरायला लागले. त्याचं दररोज तेच काम. मग एका शेतामध्ये एक माणूस भर उन्हामध्ये आनंदानं गाणे गात शेतीची मशागत करत होता. आणि त्यांना तहान लागली होती. आणि त्यांनी त्या व्यक्तीकडे गेलेत आणि त्याला म्हणायला लागले की पाणी दे. त्या शेतकऱ्याने त्याला पाणी दिलं. आणि सहज एका सैनिकाने प्रश्न केला की बाबा तुम्ही आनंदात आहात का, सुखी आहात का? लगेच तो शेतकरी म्हणायला लागला मी फार आनंदात आहे, फार सुखी आहे. आता सुखी आहे हे उत्तर मिळताच त्या राजाच्या सैनिकाला एवढा आनंद झाला की अख्खं राज्य फिरून पाहिलं तरीही एक व्यक्ती यांच्या उत्तराला प्रतिसाद देत नव्हता. हो मी सुखी आहे म्हणून सांगत होता. हा माणूस आपल्याला भेटला. त्यांना फार हलकं वाटलं आणि त्यांनी त्याला विचारलं की तुम्हाला राजानं बोलवलं. त्याला प्रश्न पडला की याला पाणी दिलं आपल्याला पोटात नाही झाला, पण तो आनंदात होता. हरकत नाही, जे सामोर आलं त्याला सामोरं जायचं, हरकत नाही जाऊ. मग त्याला त्या यानं उघडी घेतली आणि काठी घेऊन निघाला. राजाचा दरबार भरलेला होता. आता राजाकडे जायचं कसं, तो उघडाच होता. मग त्याने ती घोंगडी अंगावर घेतली आणि निघाला. राजाचा दरबार भरलेल्या दरबारामध्ये सैनिकांनी सांगितलं की महाराज एका व्यक्तीला आम्ही आणलं. त्या राजाला हायसं वाटलं की कोणीतरी हाय सुखी. मग राजानं तो दरबार बरखास्त केला आणि त्या व्यक्तीशी 1 to 1 कम्युनिकेशन करायचा प्रयत्न करायला लागला. नाव विचारलं, गाव विचारलं. राजाला त्या व्यक्तीचा सदरा पाहिजे होता. मग राजानं फरमान सोडलं की भाऊ तू सुखी आहे, चांगली गोष्ट आहे, पण तू जो सदरा घालतो तो सदरा मला दे, मलाही सुखाचा अनुभव घेता येईल. तो शेतकरी, तो कामगार मोठमोठा हसायला लागला. राजाला वाटलं की हसतो कोण. तो हसायला लागला. एका हसण्याच्या मर्यादेच्या वरती गेल्यानंतर त्याला वाटलं राजा आपल्याला शिक्षा देईन म्हणून शांत बसला. परत राजाला म्हणलं की भाऊ तू तुझ्या अंगातला मला सदरा दे, म्हणजे मला त्या सुखाचा अनुभव. तो शेतकरी म्हणायला लागला राजन मी एवढा कफुल्ला की माझ्या अंगावर सदराच नाही, मी उघडाच राहतो, उघडाच काम करू. तर राजाला प्रश्न पडला की याच्या अंगातच सदरा नाही आणि आपल्याला त्या गुरुनं सांगितलं की जो सुखी आहे त्याचा सदरा घ्यावा. मी त्याला विचारलं त्याला की तू सदरा नाही तुझ्याकडं मग सुखात कसा राहतो. तर त्यानं सांगितलं की जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणं आणि आनंदानं सामोरं जाणं. घडली घटना घडली, ॲक्सेप्ट करायचं आणि ॲक्सेप्ट करून पुढं जायचं. तुमच्या आयुष्यात जे झालं असेल ते झालं असेल, जे होणार ते होणार आहे, पण ते समोर जाण्यासाठी मनाची मनस्थिती ही अद्भुत असली महत्त्वाची असली पाहिजे. मित्रांनो, कथा काल्पनिक आहे पण बोध यातला फार मार्मिक आहे. अडचण कशी असो, प्रत्येकजण सुखी आहे, प्रत्येकजण दुःखी आहे, पण यात सुख आणि दुःख पाहायचा दृष्टिकोन आपला सगळ्यात महत्त्वाचा निर्माण करतो. त्याच्यामुळं सुखाची मान्यता प्रत्येकाची वेगळी असू शकते. आपण आपल्या सुखाचा दृष्टिकोन सकारात्मकच ठेवला. मित्रांनो, अशाच नवनवीन कथा, कविता म्हणता की ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माझ्या श्रावण सर @म्हणताक्या 007 आणि श्रावण _ म्हणताक्या 007 या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.